शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडे हे इच्छुक आहेत। विलास लांडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळचे आहेत आणि अजित पवार माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत असं विलास लांडे यांचं म्हणणं आहे। शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा इच्छुक आहेत। आढळराव पाटलांची अजित पवार गटातून शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा आहे। काय सांगाल की आढळरावांनी जी आहे ती भूमिका त्यांची स्पष्ट केली आहे की राष्ट्रवादीकडून जर मला उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच लढेल। तुमची भूमिका काय असणार आहे? गेले 2 निवडणूक जे आहेत आम्ही पाहतोय की तुम्ही माघार घेत आलेला आहेत। माननीय शरद पवार साहेबांच्या पासून तर अजितदादांनी हे शहर घडवण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी गेली 35 वर्ष काम करतोय। पण 2019ला ज्यावेळेस मला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या समिती बैठक दिली त्यावेळी दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, प्रदीप गारटकर, प्रदीप कंद हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि 4 महिने अगोदर मला सांगितलं की तू लोकसभा त्या ठिकाणी लढवायची। आणि ऐन वेळेस आल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अमोल कोल्हे त्या ठिकाणी त्यांना अजितदादा घेऊन आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर केली। तर मी अजितदादांचा शब्द त्या ठिकाणी मानला आणि त्या याच्यामध्ये मी त्यांना संधी दिली आणि अगोदर 4 महिने मी वातावरण तयार केलं 6 तालुक्यामध्ये की याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे। तर ती परिस्थिती अमोल कोल्हेंच्या पथ्यावरती पडली म्हणून अमोल कोल्हे माझ्यामुळे त्या ठिकाणी निवडून आला असं मला जर म्हणलं मी काय खात्रीने म्हणतो की माझ्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जी संधी मिळालेली आहे म्हणून मला यावेळी संधी द्यावी असं अजितदादा जे सांगेल ते काम करणार मी कार्यकर्ता आहे। नक्कीच पक्षश्रेष्ठी जे सांगाल ते तुम्ही काम करताल। मात्र आढळरावांचा जर पक्ष प्रवेश निश्चित झाला तर पुढची भूमिका काय असणार आहे आपली? तो काळ ठरवणार आहे। मी आता लगेच काय त्याच्यावरती बोलणार नाही, परंतु शेवटी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी अजितदादा घेतील असं मला वाटतंय। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।